अमरावती शहरातील वाढते तापमान, हवामानातील सतत बदल, ऊर्जेची वाढती गरज आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका कूल रूफ या अभिनव प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेत आहे। या दृष्टीने 18 नोव्हेंबर 2025 रोजी महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा व प्रेझेंटेशन सह विशेष बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत संबंधित कंपनीच्या तज्ञ प्रतिनिधींनी कूल रूफ तंत्रज्ञानाची माहिती देणारा सविस्तर प्रेझेंटेशन दाखविले। या प्रेझेंटेशन मध्ये कूल रूफ म्हणजे काय व त्याचे तांत्रिक कार्यपद्धती, इमारतींवरील उष्णता परावर्तित करून तापमान कमी करण्याचे फायदे, ऊर्जा बचतीवर होणारा परिणाम, पर्यावरणीय टिकाव, शहरी उष्णता बेट कमी करण्याची क्षमता, खर्च, देखभाल आणि विविध निवास व व्यावसायिक इमारतींमध्ये अंमलबजावणीचे उपाय हे महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट होते। प्रेझेंटेशन दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी इतर शहरांमध्ये हे तंत्रज्ञान कसे राबविण्यात आले आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसून आले याचेही उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले। बैठकीस महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कूल रूफ संकल्पनेची अमरावतीत अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक साहित्य, हवामानानुसार लागणारी तांत्रिक मानके, नागरिकांची सहभागिता आणि अंदाजित खर्च अशा मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत सूचना मांडल्या। अमरावती महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील तापमानातील वाढ नियंत्रित होण्यास मदत मिळेल, ऊर्जा बचत वाढेल आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल। कूल रूफ प्रकल्पाबाबत झालेली ही बैठक शहराच्या शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। या बैठकीत उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी सागर वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचनाकार कांचन भावे, बांधकाम विभागाचे उप अभियंता सुहास चव्हाण, श्रीरंग तायडे, नितीन बोबडे, विवेक देशमुख, भूषण देशपांडे, सुधीर पेठे, आर्किटेक्ट शैलेंद्र देशमुख यासह इतर पदाधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। टेम्परेचर मेजरमेंट ठीक है, क्लाउडी है, आपकी सिटी का आपने टेम्परेचर पकड़ा, आपने सिटी का टेम्परेचर पकड़ा, लेट्स से सिटी टेम्परेचर इज 43 डिग्री। 43 डिग्रीज क्यों है? बिकॉज कहीं पे वेदर मॉनिटरिंग स्टेशन पे 43 डिग्रीज है। राइट नाउ आई एम डूइंग दिस कूल रूफ चेकिंग एंड मेरी बिल्डिंग के ऊपर क्लाउडी है। दिस इज टू मच वेरिएबल, वी डोंट वांट टू गेट इनटू दिस। जस्ट अ सिंपल लिस्ट, सिंपल RUTV kind of equation. What I'm speaking, I'm just trying to understand. You have to help me in something really basic. Right. Yeah. Right. You don't see. आपको हम पब्लिक के लिए पॉलिसी बना रहे हैं, हम रिसर्चर्स के लिए पॉलिसी नहीं बना रहे हैं। रिसर्च पार्ट इज ऑलरेडी डन। Point taken. So if we are going to revalidate your research, then we are questioning your research. That your research is not backed by enough data, या हमें फिर से उस पर डेटा की जरूरत है। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।